पंचनामा करू दे महसूल, कमी खत मिळतोय महसूल, सरकार खत आलंय महसूल, खताची टंचाई आहे महसूल, म्हणजे कुठे महसूल नाही आहे. फक्त एकच गोष्टीची मला कायम खंत असते की जे निकाल आपण तहसीलदार देतो ते निकाल फेर तपासणी करता काय ही मला शोकांतिका वाटते. म्हणजे पहिला तहसीलदार झुटा राहील. म्हणजे मी कधी कधी माझा अभ्यास करता, मी पण 25 वर्षापासून आमदार आहे, जवळपास 10 वर्ष मी झेडपी पंचायत समिती म्हणजे पायऱ्या पायऱ्याने इकडे आलो. तुम्हाला असं वाटतं की तहसीलदार निकाल देतात, तोच तहसीलदार पुन्हा फेर तपासणी करण्यास वापस येतात, म्हणजे कसं काय होते असं? ते सगळं सुधारलं पाहिजे, ते सुधारलं पाहिजे. ते वरती नाशिकला बसले मोरे साहेब, कोणी मला नाव माहित नव्हतं पण माहित पडलं, ते लगेच स्टे देतात 2 मिनिटात. अरे भाऊ, खालून निकाल प्रॉपर आलेला आहे ना, सेशनची शिक्षा हायकोर्ट देते ना, कसे काय येड्यासारख्या लोकांना फिरवता तुम्ही? म्हणजे मला बरोबर टीका करायची, जो चांगलं आहे ते चांगलं म्हणायचं आणि ते काय आम्हाला निवडून देत नाही, जे सांगायचं अर्थ आम्हाला लोक निवडून देतात, आम्ही लोकांच्या करता आलोय, लोकांचे वकील आहे आणि आम्ही लोकांची गोष्ट मांडल्या पाहिजे. जे चांगलं आहे ते मांडतोय, जे वाईट आहे तेही मांडतो. आज एक बाई आली, ती प्रांताने निकाल दिला, कोर्टाने तहसीलदार निकाल फेर तपासणी करतात, पुन्हा त्या तहसीलदाराने फोन लावला. आता मला वाटतं ते तहसीलदार इथे आली असती, मी सूर्यवंशी ना, हा तुम्हाला फोन लावला मी, काय म्हणलं भाऊ हे दुकान कसं काय चालती असती? म्हणजे निकाल तो एक जीएमएफसी कोर्ट फाशी करते, दुसरं जीएमएफसी कोर्ट पुन्हा फेर तपासणी करते, काय गणित आहे? मला समजून सांगा तर एकांतात कलेक्टर साहेब तो बरं होईल. म्हणजे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये थोडा बदल झाला पाहिजे, कारण की तोच फाटकी धोत्री असलेला माणूस, तीच त्याची थैली, तेच त्याचं जुनाट शर्ट आणि तोच तो निकाल घेऊन हातात येतो, तुम्ही त्याला पुन्हा फेर तपासणी करता पाहता, मनाला विचारा तुमच्या की त्याला किती वेदना होत असतील. गुलाब भाऊनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं ते आपल्यापासून ग्रामसेवकापासून म्हणजे सगळ्यात कौतुक या ठिकाणी केलं, म्हणजे कौतुकही केलं. काही काही ठिकाणी गुलाब भाऊ म्हणाले की परत परत फेर चौकशीसाठी त्याच तहसीलदाराकडे जातं, त्याच प्रांताकडे येतं, पण गुलाब भाऊ आपण शासन करते आहोत, आपण नियम केलेले आहेत, त्यामुळे आपण टीका करू नये. हा विषय विधानसभेत मांडायचा आहे किंवा कॅबिनेटमध्ये मांडायचा आहे, कारण हे आपणच नियम केलेले आहेत. कोणी काय करायचं, कोणी कसं करायचं, कोणी खरं आहे. पुन्हा नाशिकून सुद्धा आहे तर फेर चौकशी करा. अरे एकदा निकाल दिलेला आहे, जिल्हाधिकारी शिक्कामोर्तब केलेला आहे, पण पुन्हा त्याच तहसीलदाराकडे, जिल्हाधिकारी पुन्हा त्याच तहसीलदाराकडे, पुन्हा फेर चौकशी, अनेक गोष्टी आहेत. आज या गोष्टी करण्याचा इथे विषय नाही, दिवस पण नाहीये. आज खरं म्हणजे तुमचं कौतुक करण्याचा दिवस आहे. खूप हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.